आणि अशी मुदतवाढ दिल्यानंतर सुद्धा 3 पेक्षा कमीच निविदा राहिल्या, दुसऱ्यांदा आणखीन एकदा एका आठवड्याची वाढ द्यायची. म्हणजे निविदांची अंतिम दिनांक झाली, त्यानंतर त्या निविदांवरती एक व्यवस्थापन समितीची बैठक होणार आणि निविदा जर 3 असतील, 3 पेक्षा कमी असतील तर 2दा मुदतवाढ ही दिली जाऊ शकते एक आठवड्याची. आणि मग सरते शेवटी जर 3 पेक्षा कमीच निविदा राहिल्या तर मग मात्र विशेष सर्वसाधारण सभा बोलवून त्या जे काय निविदा आलेल्या आहेत त्याच्यावरती निर्णय घेण्यासाठी सर्वसाधारण सभा बोलवून निर्णय घेतला पाहिजे आणि विकासकाची निवड केली पाहिजे. आता विकासकाची नेमणूक करणं हा बराच आणि सगळ्यात महत्त्वाचा टप्पा आहे. या विकासकाची नेमणूक करणं, या विकासावर तुमचं घराचं स्वप्न अवलंबून आहे. तो जर विकासक भुरटा असेल, दलाल असेल, एजंट असेल तर मग तुमचं भविष्य अंधारात आहे, एवढं मात्र नक्की आहे. आता विकासाची निवड ज्या विशेष सर्वसाधारण सभेमध्ये करायची असते त्या सर्वसाधारण सभेमध्ये निबंधक कार्यालयातून प्राधिकृत अधिकारी नेमणूक करून घेणं गरजेचं आहे. निबंधकाने नेमणूक केलेल्या प्राधिकृत अधिकाऱ्याच्या देखरेखीखाली ही विशेष सर्वसाधारण सभा होईल, ज्यामध्ये तुमच्या विकासकाची तुम्हाला नेमणूक करायची आहे. विकासकाची नेमणूक करताना अनुभव, गुणवत्ता, आर्थिक क्षमता, तांत्रिक क्षमता, स्पर्धात्मक दर इत्यादी कसोड्यांवरती त्याची निवड केली पाहिजे. आणि या संपूर्ण प्रक्रियेमध्ये तुमचा आर्किटेक्ट किंवा जो PMC आहे तो तुम्हाला मदत करू शकतो. निबंधकाने प्राधिकृत अधिकारी नेमणूक करावा याच्यासाठी संस्थेने 7 दिवस आधीच सभासदांची यादीसह निबंधकांना अर्ज सादर केला पाहिजे आणि विनंती केली पाहिजे की प्राधिकृत अधिकारी कृपया नेमणूक करावी, म्हणजे तो संबंधित प्राधिकृत अधिकारी हा तुमच्या विशेष सर्वसाधारण सभेला उपस्थित राहील. आता यामध्ये विकासकाची नेमणूक करण्यासाठी एक अट देण्यात आलेली आहे की विकासक किंवा त्याचे सहयोगी किंवा सहाय्यक यांचा महारेराकडे किमान एक प्रकल्प नोंदणीकृत असणं आवश्यक आहे. म्हणजे त्याचा आधीचा अनुभव तर पाहिजेच पाहिजे. त्यांनी किमान एक तरी प्रोजेक्ट यापूर्वी केलेला असला पाहिजे. भले त्या प्रोजेक्टमध्ये तो विकासक स्वतः असेल, त्याचा सहयोगी असेल, सहाय्यक असेल, मात्र त्याचा एक प्रकल्प हा महारेराकडे नोंदणी असलेलाच असला पाहिजे.